सुमेधाचं लग्न तिच्यापेक्षा 20 वर्षांनं मोठ्या असलेल्या मुलाशी झालं. मुलगा कसा म्हणता येईल, तो तर माणूसच म्हणता येईल. पण तिला तिच्यापेक्षा 20 वर्षांनं मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न का करावं लागलं? तर सुमेधा ही एका गरीब घरातून होती आणि तिला बहिणीसुद्धा 4 होत्या. वडील मात्र खूपच कष्टाळू होते. त्यांनी सुमेधेच्या तिन्ही बहिणीचं लग्न लावून दिलं. त्या तिन्ही बहिणीचे नवरे स्वतःच्याच हातावर कमवून खात होते. म्हणजेच म्हणता येईल ते पण त्यांच्यासारखेच गरीब होते. पण सुमेधेला ही गरिबी अजिबात आवडत नव्हती. ती तिच्या बाबाला हमेशा म्हणत असे, तुम्ही माझ्या बहिणीचं लग्न खूपच गरीब माणसाशी लावून दिलं, पण मी अशा गरीब माणसाशी लग्न करणार नाही. मला श्रीमंत असलेल्या माणसाशीच लग्न करायचं आहे. वडील म्हणाले, श्रीमंत असलेला माणूस तुला का पसंत करेल? तो शिकाळसर नाही. आपल्याकडे त्यांना पाहिजे तसं लग्न लावून देता येईल आणि नाही त्यांची हौशी मौशी करता येतील. मोठ्या घरात लग्न करायचं म्हटल्यावर त्यांचीसुद्धा मोठी स्वप्न असतात आणि आपण खूपच गरीब माणसं आहोत. असं म्हणल्यावर आपल्याकडे श्रीमंत माणसं का येतील तुम्हाला बघायला? मला जसं जमतंय मी तसं माझ्या मुलीचं लग्न केलं आणि मला जसं जमेल तसं मी तुझंही लग्न लावून देईल. पण सुमेधा काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, जर तुम्ही माझ्यासाठी श्रीमंत मुलगा बघितला नाही तर मी लग्नच करणार नाही. आता तिच्या बाबांना खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. करायचं तर काय करायचं? नाईलाजाने त्यानं मुलीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली. पण तो घरी बसल्यामुळे त्याच्याकडे सुद्धा गरीबच स्थळे येत होती. त्याने आपल्या मित्राला सांगितलं, माझी मुलगी म्हणते मी गरीब मुलासोबत लग्न करणार नाही, मला श्रीमंत मुलाशीच लग्न करायचं आहे. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, अरे मग माझ्याकडे असे एक स्थळ आहे. त्यांना फक्त मुलगी पाहिजे. ती मुलगी गरीब घरातील असो व श्रीमंत घरातील असो, त्यांना काहीही फरक पडणार नाही. फक्त त्यांना लग्नासाठी मुलगी पाहिजे आणि ते खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे धनदौलत पैसा पाणी भरपूर आहे. तेव्हा सुमेधाचे वडील म्हणाले, पण ते एका गरीब मुलीशी लग्न का करतील? तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, हो तुझं बरोबर आहे, कारण त्या मुलाचं लग्नाचं वय निघून गेलं आहे आणि वय निघून गेलं आहे म्हणून त्याच्यासोबत कोणीही लग्न करत नाही आणि आता त्यांना जशी भेटेल तशी मुलगी चालेल. जर तुझ्या मुलीला श्रीमंतच हवं असेल तर तू तिचं लग्न त्या मुलाशी लावून देऊ शकतोस. तेव्हा त्यानं आपल्या मुलीला सांगितलं, मी तुझं लग्न खूप मोठ्या घरात लावून देतो. ते खूप श्रीमंत आहेत पण मुलगा खूप वयस्कर आहे, तुला चालेल का? तेव्हा ती म्हणाली, मला मुलाचं काहीच करायचं नाही, मला फक्त ते लोक श्रीमंत असले पाहिजेत. तेव्हा ती म्हणाली, मी त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे, तो माझ्यापेक्षा वयाने कितीही मोठा असो. तेव्हा त्याने आपल्या मित्राला सांगितलं, त्या पाहुण्यांना आमच्या घरी बोलवून घेऊ आणि मग बघू काय ठरते तर. तेव्हा त्या पाहुण्यांना बोलवून घेतलं आणि हे लग्न लगेच ठरवलं. त्या मुलाच्या घरी नको तेवढे नोकर साकर होते, नको तेवढा पैसा पाणी होता. फक्त या मुलाचं वय जास्त होतं म्हणून त्याच्यासोबत कुणी लग्न करत नव्हतं आणि सुमेधाने फक्त पैशासाठी त्याच्यासोबत लग्न केलं होतं. जसा तो मुलगा चांगला होता पण वयस्कर होता. काही दिवसात सुमेधेचं लग्न पार पडलं. सुमेधेच्या गळ्यात नको तेवढं सोनं नाणं होतं, हातात 4-5 अंगठ्या होत्या आणि जरीची साडी. तेव्हा जेव्हा ती परत आईवडिलांना भेटायला आली तेव्हा तर तिचा थाट बघायलाच नको. AC गाडीतून ती उतरली होती ड्रायव्हरसोबतच दरवाजा उघडायला आणि बॅग घ्यायला सुद्धा. जेव्हा ती आईवडिलांकडे गेली तेव्हा त्यांच्यासाठी खायला प्यायला गिफ्ट खूप सारं काही घेऊन गेली. तेव्हा तिच्या बहिणीसुद्धा तिथे आलेल्या होत्या. तिच्या बहिणी तर तिच्याकडे बघतच राहत होत्या. पण तिला आता तिच्या श्रीमंतीचा खूपच गर्व वाटत होता. तिच्या बहिणीला ती हमेशा तिच्या श्रीमंतीचा माज दाखवत असे, पण तिचा नवरा तिच्यासोबत कधीच येत नव्हता आणि या बहिणी स्वतःच्या नवऱ्याला कधीच सोडून येत नव्हत्या, कारण त्या बहिणीचे नवरे एकदम त्यांना शोभतील असेच होते. पण सुमेधाचा आणि तिच्या नवऱ्याचा जोडा कधीच शोभून दिसत नव्हता म्हणून तिने कधीच नवऱ्याला आपल्यासोबत आणलं नाही. ती हमेशा श्रीमंतीच्या नादातच असे. ती त्या पैशापाण्यातच दंग झाली होती. पण सुमेधाचा नवरा तिच्यासोबत खूप सारं प्रेम करत होता आणि सुमेधालाही आता तो आवडू लागला होता. त्या दोघांत टाईम घातलेला होता म्हणून त्याला आता समजू लागली होती.
तो तिला घरात छोट्या छोट्या गोष्टीत मदत करत असे. एक दिवशी ते असेच टी व्ही साफ करत असतात. सुमेधा दिसायला छान होती. तेव्हा तिचा नवरा म्हणाला, अगं तू कशाला साफ करतेस, मी करतो. तेव्हा त्यामुळे तिच्या हातातून कापड घेतलं आणि टी व्ही साफ करायला लागला आणि तो सुमेधाकडे एकटक लावून बघत होता. तो एकाच जागेवर साफ करत होता आणि त्याची नजर तिच्याकडे होती. तेवढ्यात सुमेधा म्हणाली, तुम्ही फक्त समोरूनच करता, मागून पण करा ना साफ. टी व्ही माझ्याकडेच काय बघताय. मित्रांनो, ही कथा इथे संपत नाही. समोरचा भाग लवकरच येईल. तोपर्यंत धन्यवाद.